तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आपला प्रीत मुसळे स्वागत करतो तुमचं आपल्या इंडिया सिरीजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जसं की मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं, मी होतो वाराणसी काशीवरून मी आलो आता दिल्लीला. हॉस्टेल केलं, मी हॉस्टेलमध्ये गेलो, रेडी झालो, आता बाहेर आलो. दिल्लीला येण्याचं एकच कारण आहे, कारण की आता मी चाललो डोंगरांमध्ये. आता इथे मी शॉपिंग वगैरे करणार. शॉपिंग वगैरे करून मी जाणार, पहिले खाणार आहे, मग मी जाणार आहे मनालीला. छोले भटोरे मागवलेले आहेत मी, खातो आणि मग तुम्हाला सांगतो. मध्ये बसलेलं आहे बघा. आता मी चाललो करोलबागला. तुम्हाला मी डायरेक्ट करोलबागमध्येच भेटतो. भाई आलोय बघा मी करोलबागला. म्हणजे करोलबागला याचं एकमेव कारण आहे की मला पॉवर बँक घेणं आहे, कारण माझ्याकडे पॉवर बँक नव्हती आणि माझं मोबाईलचं स्टोरेज इतकं भरायलं आहे. मी 4दा मला फोटो डिलीट करताना टोचायले. आता मी SSD घ्यायला आलेलो आहे, एक चांगली SSD घेतो आणि मग जॅकेट वगैरे तर इथं नाही घेणार मी. बघन जर एखादं चांगलं असलं तर, नाही तर मग चांगलं स्टोरूनच घेईन. आणि दिल्ली हरियाणा पंजाब ह्यांचे मी इथं हे लाल किल्ला बिल किल्ला काय नाही बघणार. इथं मला ह्यांचे शौक जे आहेत का, कोणते अलॉय लावायचे, चॉईस नंबर. अरे वॅगनरला बी 000ची सिरीज आहे भाई इथं. आणि यांचे शौक माझ्या डोक्यात तर इथल्या लोकांचे सगळे शौक आलेले आहेत. मला नंबर घ्यायचा गाडीचा महागडा, गाडी आली की 2-2 लाख रुपयाची, तिला टायरच लावायचे. हे आपल्या इकडचे लोक गरीबांनी नुसतं झेड ब्लॅक करतात गाड्या, झालं. 10,000 रुपयाची पुढची ग्रिल लावतात, झालं. भाई गाडी मॉडिफिकेशन अशी करा, टायर लावणं लय गरजेचं आहे भाई. टायर लावा, बाकी तर लय भारी गाडी होती. हेडलाईट बिडलाईट लगे, मग हुटर लावायचं, बमक्यात गाडी दाबायची. काय 500-600 रुपये फाईन बसते. शौक एकदाच होते ना भाई, शौक जिंदगीत एकदाच होते. आलोय आता, थांबा मी जरा तुम्हाला पुढे जातो, पॉवर बँक वगैरे बघतो आणि मग तुम्हाला सांगतो कोणतं घेतले, काय घेतले म्हणून. चला भाई, मी माईक आणि काय पॉवर बँक तर घेतलंय बघा. 3800 रुपयाला पडलं मला ते. आणि आता मला हार्ड डिस्क काय भेटली नाही. आता हार्ड डिस्क सगळ्यात मोठा टास्क आहे माझ्यासाठी इथं सापडणं. मग त्यानंतर मी जातो हॉस्टेलला, माझी बुकिंग वगैरे करतो आणि मग तुम्हाला सांगतो. लीजिए भैया, आपको भी लीजिए, हाय कर दीजिए. क्या नाम भैया आपका? मोहम्मद नवाजी. आपका? लड्डू. मेरा नाम प्रीत है. यूट्यूब पे ट्रैवलर प्रीत. इंस्टाग्राम पे भी ट्रैवलर प्रीत. ठीक है. सपोर्टर मतलब यार वीडियो मत काटना, छोटी क्लिप डालना है कि हम लोग. अरे नहीं हमारी ये क्लिप, अरे छोटा क्रिएटर हूँ यार मैं. मेंशन कर देना ना, ठीक है. मेंशन कर देना, मेंशन 100% कर देंगे यार भैया. रात तो रात फॉलोवर से मिलियन में चाहिए हमारे. अरे मेरे 1000 फॉलोवर है भाई. 1000 वाले काम कर रहा हूँ. 1 मिलियन तो व्यूज आते होंगे, नहीं आते होंगे? नहीं कुछ नहीं जाते. ये लीजिए भाई, ये इंस्टा है मेरा दोस्त. अरे वो काम दरियागंज में गया था, काम करने क्या करना था, बोला कि भाई ये लीजिए भैया. ठीक है भैया, थैंक यू, मिलते हैं बाद में. चला भाई भेटले भाई, म्हणले मला व्हिडिओमध्ये घ्या. मी म्हणलं चला तुम्हाला घेतो, काय इशे एवढा. आता अरे बाप, इथं ट्रायपॉड ब्रिपॉड. आणि मी तिथं त्या पैठण घेतलाच घासू लागलो यार माझी. मला वाटलं काय राव. आणि ते तिथल्यापेक्षा लई कमी रेटमध्ये बरं काय तर भाई सगळं. आता मला माहीत नाही, मी माईक तर घेतलाय, बट तुम्हाला माझा आवाज यायला कसं आहे माईक काय, मी आणखी ट्राय नाही केलं. बट माहीत नाही ना मला आणखीन वापरायचंच कसं त्याला. तर बघू कसं आहे काय, सांगतो मी तुम्हाला. मलाच माहीत नाही अजून. हे बघा बाई, असं काही आहे करोलबाग इथलं. म्हणजे इलेक्ट्रॉनिक आहे. आता पलीकडं पुढं गेलो मी की हे येणार आहे, काय म्हणते तर कपड्याचं मार्केट येणार आहे बहुतेक. आलं काय की हां, इकडं सगळे कपड्याच्या दुकानी येतात इथून तिथून. जॅकेट बघतो एखादं, बाकी इथून तर काय कपडे घेणार नाही. जॅकेट घ्यायचं आहे, थंडी न वाजव ना भाई. मायनसमध्ये जाणार आहे आता तुमचा भाऊ डायरेक्ट. चला भाई, जॅकेट वगैरे घेऊन झालं. मी एक टी-शर्ट बी घेतलं. आता मी जातो वापिस आणि मग लगे 5-6 वाजता निघू आपण मनालीसाठी. अरे आता थांबून माझा काय अर्थ नाही आहे. आणि तर मी काय फिरण्यासाठी नव्हतो आलो दिल्लीला खरं म्हणलं तर. आता मी फक्त डायरेक्ट इथून मनालीला चाललो आहे. थँक्यू अंकल. चालतंय, चला आता मी रिक्षामध्ये बसतो
आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट हॉटेलला जाऊन. ते बघा भाई, हे एक हार्ड डिस्क घेतली. हार्ड डिस्क काय नाही, हे पॉवर बँक घेतली मी. आणि हे काय, हे माईक घेतलंय. आता मी बॅग भरतो जरा मस्त. हे मला पडलं 2300 रुपयाला. नाही, हे मला पडलं 1300 रुपयाला आणि मला पडलं 2500 रुपयाला. एवढं घेतलं आहे मी. आता मी जातो आणि मग तुम्हाला भेटतो. चला भाई, रेडी तर झालो आहे बघा आता मी. म्हणजे उद्या जाणार होतो, बट मूड असा झाला माझा की यार चला आजच जायचं, आता आजच जायचं. तर मग चला म्हणलं, आता केली मी तिकीट बुक. 700 रुपयाला मला तिकीट भेटलं. ही अशी काय माझी डॉर्मेटरी बघा, असं पूर्ण माझं हॉस्टेल आहे इकडं. ते हे माझा बेड आहे आणि अशी काय माझी डॉर्मेटरी. मस्त एकदम तयार बियार झाले बघा मी, एकदम ओजी असं काही. आता मी तुम्हाला डायरेक्ट एक तर बस स्टँडला भेटतो, नाही तर मग बसमध्ये बसल्यावर भेटतो. माझी स्लीपर बस नसणार आहे, सीटर बस असणार आहे. 700 रुपयाला मला तिकीट पडलेलं आहे. धन्यवाद. चला बस तर आलेली आहे बघा आपली. बसमध्ये मी बसलो आहे आता मी, एकदम निवांत, फुल कम्फर्टेबल सीट्स आहेत. आता मस्त इथून जाईन. बस कुठं थांबती, किती वाजता थांबती, सगळं तुम्हाला सांगतो. मनालीला पोहोचल्यावर ब्लॉग संपवून आणि मनालीला दुसरा ब्लॉग चालू करणार आहे. तर पूर्ण ब्लॉग बघा आणि चॅनलला नवीन असताना तर सबस्क्राईब करा, लाईक करा, फुल सपोर्ट राहू द्या. बस किती वाजलेत? 11:30 वाजलेत बघा. 11:30 वाजलेत. बस माझी इथं थांबलेली कुठं, सोनपतला. पहिलं मला वाटलं की यार इकडून अशी गाझियाबाद इकडून फिरून जाईन, बट नाही, गाडी इकडून चालली आहे सोनपतवरून. आणि आता समजा मी तर चाललो भाई बाहेर, जरा काय खायचं प्यायचं काहीतरी बघतो ना, कारण मला लागलेली भूक त्यामुळं. आणि तर लई गर्दा बिर्दा तर लई दिसायला मला, बट सांगतो मी तुम्हाला काय नाही भाई. सकाळचे 9:30 वाजलेत. करेक्ट टाईमला मला बसने सोडलं आहे बघा तिथं मनालीच्या बस स्टॉपवरती. मनाली बघा तुम्ही, बर्फ तर सध्या इथं नाही आहे, बट अटल टनलच्या पलीकडं बर्फ 100% असणार आहे. आता सगळ्यात पहिले इथून मी माझ्या हॉटेलला जातो. माझं चेक इन तर म्हणजे मी ऑनलाईन बुक केलेलं आहे हॉस्टेल. इथून 2 किलोमीटर लांब आहे. तर आपण मस्त गार वाऱ्याने चालतच जाणार आहे मी, निवांतमध्ये एकदम. तुम्हाला फक्त व्ह्यू दाखवतो आता चालता. थांबा फक्त तुम्ही जरा, मला बाहेर जाऊ द्या, गाडी पाहू दे जरा. इथं तुम्हाला जेवढे शूटर दिसते सगळे तुम्हाला जॅकेट आणि बिकेट घालून दिसते. तुमचा भाऊ एकटा इथं मर्दावानी चालायला टी शर्ट घालून, माहिती का. तर थंडी वाजायली मला आता वर जाऊन जॅकेटच घालणे, बट फ्लेक्स करणं जरुरी आहे. अरे मग हॉटेल कोणतं आहे? अरे मग हां, इथून मध्ये भारी आहे, मस्त. मला एकदम टॉप फ्लोर म्हणजे 3ऱ्या मजल्यावर भेटले. तिथून डायरेक्ट डोंगर दिसतंय. आता डोंगरात जाणार आहे मी जरा वेळाने. मस्त जरा टॉयलेटला जातो. नाही, संध्याकाळपासून गेलो नाही, पोटात जरा गडबड होईल माझ्या. चालतंय, वर गेल्यावर भेटतो तुम्हाला. ते बघा भाई, अशी काही आहे बघा माझी रूम अशी. आणि ही रूम मला पडली तब्बल 600 रुपये डॉटमध्ये पर डे, 600 रुपये. आणि हे इकडं बघा, इथून असे डोंगर दिसतात मला डायरेक्ट. दिसले का? पण खरं पहिल्यांदा आलो मनालीला, एक गोष्ट लई चांगली नोटीस केली. आपल्या इकडची जी थंडी आहे ना आणि इथली जी थंडी आहे, म्हणजे इथं एकदम असं मोकळं गार वारा लागते. आणि आपल्या इकडं असं ते आकडून गेल्या आणि थंडी वाजते, माहिती का. आणि इकडं म्हणजे लोक बिक तर चांगले आहेत. म्हणजे आत्तापर्यंत मला कोणी काय असं वाटलं नाही. माझी रूम मॉल रोडच्या जवळच आहे. आता मी नंतर जाणार आहे स्नोलँड पशी, इकडं तिकडं बर्फात जावं लागेल ना बेंडी. बर्फात जातो मस्त. आणि मग तुम्हाला काय करतो, व्हिडिओमध्ये दाखवतो. आता आजचा दिवस मी हे व्हिडिओमध्येच कव्हर करून घेतो, कारण की ब्लॉग मला वाटतंय 3 दिवसाचा ब्लॉग मी वेगवेगळा टाकण्यापेक्षा 2 ब्लॉग टाकतो मी हे डोंगरांचे. आणि बाकी मग इथून पुढं कुठं काय नाही माहिती. 3-4 दिवस आहे मी आता पण मनालीमध्ये. तर तोपर्यंत बाय. तर चला भाई, मस्त आता रेडी वगैरे तर झालोय मी. आता आपण जाऊ इथून काहीतरी हडुंबा देवी टेम्पल आहे असं. इथून मला 1-1.5 किलोमीटर चलत जाणं, तर चलत तिथपर्यंत जाऊ. त्याच्या आधी नाश्ता बिष्टा करेन मी काहीतरी, कारण की भूक बी तशीच लागलेली आहे. आणि समजा आज 2-3 जागा फिरण, परत रात्री मनालीचं फेमस सुडो आहे असं खायला.
तर ते मस्ट ट्राय करणं म्हणतात असं लोक इथं आल्यावर. तर मी 100% ते खाईन, तुम्हाला सांगेन कसं आहे काय आहे. आणि अजून काय काय, हां तर उद्या नाही तर परवा दिवशी मी इथून सिसूला जाईन, तिथं सिसू वॉटरफॉल हे ते सगळं बघन. आणि मनालीत सध्या तर काय बर्फ नाही आहे, इथून तुम्हाला 15-20 किलोमीटर पुढं जावं लागतंय टॅक्सी करून, तिथं तुम्हाला बर्फ 100% भेटणार. आता मी पूर्ण रात्र झालं काय खाल्लेलं नाही आहे, पहिले जाऊन जेवण करतो, तोपर्यंत पूर्ण ब्लॉग बघा. बाय. मी बाहेर म्हणजे मी इकडून असं खालून आलो, तुम्हाला ते शूट नाही केलं घरून, मम्मीचा वगैरे व्हिडिओ कॉल आला होता मला, तर व्हिडिओ कॉलच्या नादात मी शूट नाही केलं. आता मी चाललोय आडिंबाडे टेम्पलला. नाश्ता 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 बघतो यार, पुढं कुठेतरी नाश्ता असला पाहिजे राव. हे बघा भाई, तुम्ही इथं बाईक वगैरे रेंटनी भेटती, बट माझ्याकडे बाईकच नाही, तर मी करू तरी काय. बाईकच नाही म्हणजे माझ्याकडे लायसन्सच नाही, तर मी करू काय. हा हे बघा, हे जे आहे का इथं 1 नंबर लिहिलेलं आहे बघा, सिड्डू, ते स्कॉर्पिओली बघा, हिला बी आलोय लावलेले. क्लासिक. अरे यार ठीक आहे भाई, आपण तर पायी आहेत, आपल्याला काय गरज आहे, आपण कुठून बी रस्ता बनवू शकतो. मला वाटेल मी आता 100-1 मीटर चाललोय फक्त, अजून तर लई चाललंय मला. हिमाचल प्रदेश स्टेट इलेक्ट्रिकल बोर्ड लिमिटेड मनाली. ओके, हे बघा असं काही आहे भाई मनाली. आणि तो बर्फ जमल्यावर बर्फ पडती तेव्हा तर काय ओझी दिसत असेल भाई. हे सगळं बर्फात बी यायचं भाई आता, तो इथं बर्फ पडल्यावर 100% यायचं आता. तर मी बर्फात जाणारच आहे उद्या नाही तर परवा दिवशी, बट असं अरे बाप भाई, मी तुम्हाला एक सजेशन देतो. तुम्ही उन्हाळ्यात या, पावसाळ्यात या, हिवाळ्यात या, जॅकेट गरम कपडे मनालीला जर येत असाल तर 100% तुम्हाला घेऊन येणं गरजेचं आहे. इथं ऑक्सिजन लेवल बी कमी जास्त होते, कारण की लय हाईटवर आहे. एक तर मी चालायलो त्याच्यामुळं मला दम लागलाय, आणि ऑक्सिजन लेवल बी असा लय. आणि हेल्दी राहावं लागतं भाई इथं आल्यावर, खाऊन पिऊनच. मला भुकले लागेल, बट मला माहिती आहे पुढं भेटतं, कारण की मला पुरा मॅप पाठ झालेला आहे आता, तर त्याच्यामुळं लय जास्त प्रॉब्लेम नाही येणार आपल्याला. हाय ग HR70M0011 भाई, मी कसा कुचाडीतून चालायलो माझं मला माहिती. हा मी कुठेतरी खायला बघतो आणि मग तुम्हाला भेटतो भाई. हे बघा भाई, बर्फ दिसायला का तुम्हाला? हे बघा, हे 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 इथं इथं एक्झॅक्ट. आणखीन झूम करू का? हे बघा, म्हणजे मी असंच चालू लागलो, चलता चालता मला ते हायलाइट झालं भाई. आणि इतकं ओझी आहे ना, हे बघा इकडं पूर्ण. भारी आहे बरं का भाई, पप्पी आहे म्हणाली डायरेक्ट माझ्याकडून. पण मी काय करतो माहिती का, मी असा नल्ल्यावानी करायलो की मी भर रस्त्याच्या मधून चालायलो. आता मी नोटीस केलं की पुढं फुटपाथ केलेला आहे इथं चालणाऱ्यांसाठी, तर तुम्ही अशा गोष्टी करू नका. काय स्कॅम आहे भाई, तिकडून पायऱ्या वर घेण्याल्या आणि डबल खाली आणल्या मायला. हा हे बघा, इथून दिसतंय भाई डोंगर. भाई म्हणजे हे डोंगर मला इथून इतके वर दिसायलेत, आणि सध्या मी आत्ता सुद्धा लय लेवलवर आहे, म्हणजे हाईटला आहे, आणि इथून मी वरी.
मग तिथं माणसाला बोलता बी येणार नाही भाई. काय थंडी असेल मायला. हे बघा क्यों ना हम तुम चले टेढ़े मेढ़े से रस्तों पे नंगे पाँव रे चल भटक लेना बावरे. तिच्या हसू लागले माझ्या तोंडाकडं. माय शपथ. म्हणजे चिकट असावं माणूस पण माय एवढं नसावं. 100 रुपयात जातो तुम्ही माहिती का. आणि तिथून मला लईत लय अर्धा-पाऊण किलोमीटर ट्रॅक करणं होता. पण पैसे बी दिले असते पण आहे ना ते एक्सपिरियन्स नाही येणार ना. एक्सपिरियन्स येणार पुरे सगळे लावून गेलो मी माझे स्वतःचेच. हा भाई तुम्हाला नाश्ता बिष्टा करायला थांबल्यावरच बोलतो मी आता डायरेक्ट. भूक लागेल मला. हा भाई नाश्ताच करायलो मी. सँडविच आणि पराठे वगैरे मागवलेले आहेत. भारी आहे भाई चव बिव. फक्त थोडं खाणं पिणं इथं एक्सपेन्सिव्ह भाई. ठीक आहे आता 50ला एक पराठा पडला मला आणि 120 रुपयाला सँडविच पडलं. 30 सँडविच. साधं सँडविच 100 रुपयाला आहे. भाई टेस्टच्या हिशोबाने तो वरती टेबल. चला भाई नाश्ता बिष्टा तर झाला माझा. आता फुल एनर्जी आहे बघा. आता डायरेक्ट 2-4 गड किल्ले जिथून येतो. थांबा इथं. 12 आणि 1 वाजलाय तरी बी अर्ध मार्केट बंद आहे माहिती का तुम्हाला इथं. अरे बीच. अरे पाऊस पडायला आहे. पाऊस आहे का बर्फ आहे. नाही ना पाऊसच आहे. अरे अप्पा. देखो ना गाइस. देखो ना गाइस. देखो ना. का भारी दिसायले भाई इथून. थांबा 1 मिनिट ठेवा तुम्ही. आता भाई आलोय बघा. इथं बोर्ड लावलेला आहे वेटू हाडिंबा टेम्पल. पायी जाणाऱ्यांना इकडून गाडीने इकडून. आपण पायी जाणार आहेत कारण की आपण ट्रेकर माणसं आहेत. आपण ट्रॅक्स करतो. आपण गड किल्ले चढलेलो आहेत म्हणून आपल्याला एवढूशा ह्याच्यांनी काही होणार नाही. मायला रुगच खाल्लाय यार. आता झोप येईल नाही मला. बट मी तर चढू शकतो भाई. अरे बाप. बघा भाई एवढे भारी नजारे. त्या डोंगरावर बर्फ आहे रे. बघा इकडं झाडांच्या मागून. तुम्हाला लय बर्फ दाखवायचा आहे भाई. म्हणजे मलाच बघायचं आहे. कधी बर्फ पाहिला नाही मी. हा जम्मूला 2 वेळेस गेलतो. बट ते ज्या टायमिंगला मी गेलतो त्या टायमिंगला आपल्याला काश्मीरसाठी लय रेस्ट्रिक्शन्स होते. मी नाही म्हणलो. अरे बाप लय शांती आहे भाई इथं. नहीं गुलाब देने के लिए कोई नहीं है ना. नहीं जाने दीजिए भैया. दमलो बे मी. लय फास्ट लय वरी आलोय असं वाटायले. हे थांबणं आपल्या रक्तातच नाही. ह्याला थांबायचं नाही भाई. काय बी असो.
एवढ्या खालून एवढं वरी आलो मी. कसा आवाज यायला. लय लोक चालायले यार. मला वाटलं की मी एकटाच चालायलो पण हे वापिस येईलेत आणि मी वरी चाललो. हा वर जाऊनच भेटतो तुम्हाला. चला भाई आलो आहे बघा मी हडंबा टेम्पलला. 5 मिनिटातच आलो मी. अभि लय दम लागू लागला बोलू लागलो तर म्हणून मी व्हिडिओ बंद केला. हे बघा टेम्पल आहे. हा बाबा वर जाऊन दाखवतो. इथं मस्त एकदम म्हणजे वातावरण वगैरे एकदम चांगलं आहे, भारी आहे. आणि मस्त आहे बरं का. फोटो बिटो काढायले लोक इथं, भारी. हा बा आलो बघा मी वरती. एवढ्या 10-15 पायऱ्या चढल्या मी डायरेक्ट वरी. हे बघा असं काही हडंबा टेम्पल. चालते मी जातो, पाया बिया पडतो आणि मग बोलतो मला. बघा मी इथं दर्शन करून आलो. इथं तुम्हाला सगळं भेटन म्हणजे जंगल आहे इथं पुरं. आणि इथं हे सगळे लोक म्हणजे हार फुलं, इथला ट्रेडिशनल ड्रेस, टोप्या, हे ते सगळे घेऊन थांबलेले दिसते तुम्हाला. म्हणजे हा इथं म्हणजे मॅक्सिमम लोक फोटो वगैरे काढतातच. आता मी इथं वापस चाललोय रूमवर कारण की इथं तर हे काय म्हणतात त्याला, पाऊस यायला थोडा थोडा. जातो यार, पाऊस नाही आता स्नोफॉल व्हावं यार भाई. माहीत स्नोफॉल जर झालं तर माझे पैसे बी असते. लफडा असे पैसे कसं काय असते कारण की इथं स्नोफॉल झालं तर मग मी इकडं जाणार नाही. मग मी काय म्हणतात त्याला ती शिल्लू कोणता तरी वॉटरफॉल नाही का ते वॉटरफॉल बघायला मग मला जायची काही गरज नाही. तोपर्यंत बघतो मी आता. चालते खाली जातो आता मी. मोबाईलमध्ये चार्जिंग बी नाही आहे आणि माईकला बी चार्ज करतो थोडंसं. आपण हिंडू परत. हिंडायलाच आलेलो आहे आपण. आलो बघा मी खाली आता मी घेतले आपले प्रेयर फ्लॅग्स जे की मला ट्रिप चालू करायच्या वेळेसपासून पाहिजे होते बट मला भेटले नाही. मी ब्लिंकिट बी केलं बट ते आलेच नाही. तर मग मी आत्ताशी घेतलेत. आता रूमवर गेलो की सगळ्यात पहिले बॅगला लावतो आणि मग जरा भारी वाटते. असं वाटतं हां एकटं फिरायला म्हणून पोरगं. नाही कौरक बी असं ते बॅग रुक्की सुक्की लोकांना वाटतं की हां एकाच जाग्यावर आलं. त्यांना काय माहीत पुरं इंडिया फिरायला आहे म्हणून. मजा वेगळी आहे भाई. बघा चला आता खाली जाऊ. खाली जाताना मी तुम्हाला दाखवू शकतो कारण खाली जाताना मला एवढा दम नाही लागणार, मला माहिती. खाली जाताना मला काय कोणाला दम लागत नाही. आम्ही पण पायऱ्या लई वर येते बघा. इथून असं डायरेक्ट असा पाय टाकावा लागायला जोरात. छोट्या छोट्या पायऱ्या पाहिजे होत्या सगळ्या. एवढ्या पायऱ्या केल्यात. नाही म्हणाली का गिफ्ट किसको दे यार. इथं आमचेच खायचे वांदे झालेत लोकांना गिफ्ट. हा भाई मी जे माझ्या जवळचे आहेत त्यांच्यासाठी आणन एखादं गिफ्ट घरच्या बिरच्यांसाठी. असं बाकी सगळ्यांसाठी गिफ्ट आणायची म्हटल्यावर मग हे वांदे होते ना. मग पहिलेच बॅगीत जागा नाही. हे जॅकेट घेतलं काल तर जॅकेट ठेवायला जागा नव्हती. मी बॅग कशी भरली माझं मला माहिती. तुम्हाला काय सांगा होता. हा भाई कुठले तुम्ही? जळगावचे का? मी परभणीचा आहे. हो चला एन्जॉय. हां सोलो ऑल इंडिया. हो मी जर इथून जर खाली पडलोच समजा तर देवा शपथ मला काहीच होत नाही असं मला वाटतंय. पण मला लई कमी हे मला तरी चांगलं माहिती. अशा भ्रमात काय राहू नका. नाही काय होतं बरं का. चला इथं बी आपल्या इकडच्या लोकांना आहेच का.
एवढं भारी आहे. इथं खाली दारूच्या बाटल्या फेकलेल्या आहेत हे बघा. म्हणजे आहे बाई, आता इंडिया आहे. इंडिया आहे तर लई सुंदर, बट लोकांनी खराब केलंय त्याला लई. या ना भाई तुम्ही पण असं नेचर खराब नका करू यार. बस का भारी वाटतं माहिती का. मी आत्ता वरी माझं दर्शन झाल्यानंतर ना मी 1-2 व्हिडिओ काढले. मी कोणाला काहीच म्हणलो नाही की माझे व्हिडिओ काढा का फोटो काढा. मी माझा ट्रायपॉड लावला, पळत गेलो, 2-3 पोज दिल्या व्हिडिओ चालू करून आणि झालं. ते पोजमधून आता स्क्रीनशॉट वगैरे काढायचा आणि स्टोरी ठेवायची. तर सोलो फिरताना आपण कुणावर डिपेंडच नसतो, सगळं स्वतःवर. म्हणजे कुणाशी आपल्याला काय घेणं देणं नाही, काय नाही. आता मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही माझे काशीला वगैरे गेले तुम्ही त्या टायमिंगचे बी तुम्ही माझं हे पाहिलं, काय म्हणते त्याला 2-3 फोटो पाहिले असतील. मला त्या फोटोजवरून काय हेच नाही झालं की भाई हां की मी कसा आहे काय आहे, मला कोण किती जज करण काय करण. आपण आपल्या हिशोबाने राहतो भाई सोलो फिरताना. आता समजा मी मित्रांसोबत असलो भाई, मित्रांसोबतची तर मजा वेगळीच असती, किती काही बी म्हणा तुम्ही. बट मित्रांसोबत असतो, एखादं शर्ट मी घातलं असतं, अरे यार प्लीज हे शर्ट नको घालू यार चांगलं दिसेन, मग मी ते म्हणलो असतो यार चांगलं वाटत नाही, सगळे चांगलं वाटत म्हणाले, मी ते बदललं असतं. इथं मला जे घालू वाटतं मी ते घालायलो. म्हणजे इंडिपेंडेंट आहे मी फुल. आत्ता सोलो फिरताना हे एक लय फायदा. सोलो फिरताना तुम्हाला मी सांगतो लेवल ऑफ पेशन्स तुमचं इतकं कळतं. तुम्हाला एक किस्सा सांगतो. जेव्हा मी चेन्नईवरून भुवनेश्वरला जाऊ लागलो का, त्या टायमिंगला विजयवाडाला गाडी होती. मला गाडीमध्ये बसायला तर जागा नव्हती, एवढी गाडी पॅक होती बरं का. त्याचा व्लॉग वगैरे नाही टाकलेला मी पूर्ण मी घरी बिरी गेलो ना, मग त्या टायमिंगला मी ना हे करण, त्याच्यातली एक मी व्हिडिओ काढलेला आहे ट्रेनमधला, ते व्हिडिओ स्टोरीला टाकन. तुम्ही बघताना मी कसं बसलो होतो. रात्रीच्या 2:30 वाजता गाडी विजयवाडाला थांबलेली होती. तर आता माझं डोकं काय म्हणाले की हा बाबा मला बस होती तिथून, आणि बस बी मला 500 रुपयातच भेटू लागली. पण ती अर्ध्या तासाने होती ना, ती 1 तासाने होती 3:30 वाजता, आणि ती जागा आहे ती तिथून रेल्वे स्टेशनवरून 1-1.5 किलोमीटर होती. तर मी 15 मिनटं विचार करायलो पेमेंट करायच्या आधी की हां प्रोसीड टू पे करू का नाही. जर मी क्लिक केलं असतं तर मग मी गेलोच असतो, आणि मला ते गाव माहीत नाही काय नाही. 15 मिनटं म्हणजे इतके पेशन्स ठेवले होते मी. पूर्ण सगळं सीट सिलेक्ट करून मी पार चूज वगैरे करून थांबलेलो होतो. एकटं फिरताना भाई तुम्ही लय कॅपेबल होतात भाई. जेव्हा तुम्ही एकटं फिरतात तुम्ही सगळ्यात मोठे एक्स्ट्रोवर्ट होतात. जेव्हा तुम्ही एकटं फिरत असतात त्या टायमिंगला तुम्ही सगळ्यांसोबत गोडीत बोलतात भाई. तुम्ही बघा, मी तुम्हाला सगळ्यांना माहिती, मी कधी बी पोरासोरांसोबत असलो कोणासोबत असलो मी कसा असतो, हां काय करतो रे तू, भांडणं करायच्या फुल मूडमध्ये हे ते. पण आता जेव्हा फिरायलो का, एकाला अरे तुरे करून मी नाही बोललो, आवाज बोललो, एकदम भारी. म्हणजे चांगलं वाटतं भाई. आणि अशा वातावरणात का, अरे बा अशा वातावरणात तर सगळं फेले भाई. मग अरे विषय काय माहिती का, विषय असा आहे पोरा हो की इथं धुकं आहे सध्या, म्हणून त्या धुक्यामुळे आहे ना ते व्हिडिओ वगैरे आहे ना 1% व्ह्यू नाही आहे इथं. आता दुपारचे 2 वाजायलेत, जवळजवळ 2 का काहीतरी वाजायलेत. अरे यार मी वॉच, अच्छा यार मी वॉच तर घातली होती यार. वॉच कुठेतरी ठेवली का मी, आहे काय की राव, बघतो थांब द्या. हरवली तर हरवली, एवढं नाही टेन्शन घेतलं आता मी. वॉच गेली त्याचं टेन्शन घेतलं तर मग बाग काय. हां मी तुम्हाला हे सांगू लागलो 1% बी ऊन नाही आहे इथं, म्हणून आहे ना थोडीशी कॅमेरा क्वालिटी बी कमी येईल. कारण की तुम्हाला माहिती आहे आयफोनचं कसं आहे, ऊन असलं ना तर एकदम ओजी येत आहे. बट ठीक आहे, चला मी जातो आता खाली. हे माझा असा रस्ता आहे, पूर्ण पाऊस थोडंफार चालू आहे मागं पुढं इकडं तिकडं. मी चलत चाललो, इथून गाड्या वगैरे कंटिन्यू. त्या पलीकडच्या साईडला फुटपाथ बनवलाय बरं का, इकडच्या साईडला फुटपाथ नाही आहे. बघतो आता काय मिळेल यांचा. बघा भाई इतका खुशी आहे मी सध्या. बाद भाई लेजेंडर काय दिसते भैया, फॉर्च्युनर तर फॉर्च्युनर आहे भाई. बाकी जिमनी भारी आहे बघा, जिमनी बी आहे माझ्या पुढं. हे बघा जिमनी, गाड्या म्हणजे गाड्या आहे. तुम्ही इकडं तुम्हाला नुसतं नादच करता ना भाई तुम्ही.
हा मी तुम्हाला सांगू लागलो भाई, मी इतका खुश आहे माहिती का सध्या जिंदगीमध्ये. जोरात चिरकलो तर लोक व्यायचे, मला काय करायचं, भेले तर भेले. अरे यार एक्सप्लोजर वाढायलंय का तोंडाचं? अच्छा नाही नाही. हा 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 ही म्युझिक कुठेतरी ऐकलेली आहे बट माहित नाही म्हणायला काय आहे. भाई मी तुम्हाला ते रात्री बी परत हे दाखवन, मॉल रोड वगैरे आज रात्री सूट वगैरे काही आणि रात्रीच आज काय करण, इथून सिसूसाठी आहे ना बुकिंग करून ठेवतो आजच गाडीची, कारचा रेंट वगैरे मी तुम्हाला सांगतो. आणि हां एक स्पेसिफिक रील बी बनवून मी मनालीसाठी, मनालीच्या पूर्ण आयटिनरीची. ऑफ सीझन बरं का, म्हणजे हे तर सीझन नाही आहे म्हणा, सध्या समरच आहे. बट इथं तर टाईम असं सीझन तर असतेच बाय, इथं बर्फ एनी टाईम बी आहे. तुम्ही उन्हाळ्यात, आता उन्हाळा चालू आहे आणि इथं बर्फ आहे, भारी आहे. जातो मी रूमला, तो थांबा. चला भाई आता रूमवरच जाऊ लागलो मी. बट रूमवर जाता आता मला आठवलं की इथे एक नेचर पार्क बी आहे. तर आता मी नेचर पार्कला आलो. हे बघा जंगल, नेचर पार्क इन द सेन्स पूर्ण जंगल आहे, ओनली जंगल. पेशंट्स ऑफ हिमाचल प्रदेश. अच्छा इथं मध्ये काय दिसलं तर ठीक भाई, मला मोर बिर मला तर वाटत नाही. सहयोग करे नेचर ट्रायल मोनल गन काय म्हणजे हेल्पस. अच्छा तेच सरळ आहे ना, तर 300 मीटर मला सरळ जायचं इथून. भाई किती भारी आहे हे. 20 रुपये तिकीट आहे बघा भाई याचा फक्त. लई शांतता आहे भाई, लई 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 म्हणजे कुत्र्यागत शांतता आहे. या प्रीत मुसळे भागो डिडिन 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 डिडिन. नदी बघायची का भाई तुम्हाला? नदी बघा, एक सेकंड थांबा. हे बघा भाई, हे बघा भाई नदी. लय पुढं आलो भाई मी चालत चालत. मला समजायला गेले नेमकं इथं आहे काय. मग फिरायला तर मस्त आहे एकदम, बट असं काय हे होईना. बघतो थांबा, काय असलं तर सांगतो, नसलं तर काय मग. बाय पण ती नदीला भारी दिसायली भाई, तुम्ही काही पण म्हणा. नाही इथून नाही, इथून म्हणजे मला दिसन तुम्हाला थोडं ते झाडं झुडपं लई यायलेत मध्ये. तुम्हाला दाखवायची चांगली दाखवून ना भाई. मी क्वालिटी ब्लॉगर आहे भाई तुमचा भाऊ, म्हणजे नवीन आहे पण क्वालिटीचे. क्वांटिटी कमी असते आपल्याकडं बट क्वालिटी भारी असते. हॉटेल नाव नाही घ्यायचं भाई. अच्छा कोलकास्ट प्लीज परचेस फॅमिली बिझनेस. अच्छा सापडावं लागेल ना भाई मग ते पक्षी मला. भाई पुऱ्या जंगलात मी एकटाच दिसायलो माहिती का. न माझ्या मागं कोणी न माझ्या पुढं कोणी. हो जाटनी जाट तेरा गाड़ी ले रहा. हो भाई आता खाली जातो मी. इकडं कोणतरी भुकल्यावानी वाटलं मला, कोणतरी नाही कुत्रच भुकल्यावानी वाटलं मला.
भाई इथून जाऊ का, पण रिक्स के राव, सटकलो तर गचकलोच समजा. जर नाही गेलो तर जीवनात रिग्रेट राहीन भाई, नाही गेलो तर त्यापेक्षा भारी जातोच. दिसायलो का मी तुम्हाला? हा, म्हणजे किती चूळ आहे भाई माझ्यामध्ये, तुम्ही बघू शकतात. अरे बा, अरे मायाला इथून रस्ता होता छे. आता आलोच आहे तर पुरं करूनच जाईन भाई. असं काम आपल्याला अर्धवट सोडू वाटत नाही. अभ्यास असला तर कधी बी सोडू शकतो, काम कोणतंच नाही. अरे भाई सुकलेलं वाटायला, बट ते सगळं आहे ना असं चोपड आहे माहिती का, डायरेक्ट सटकतो ना आपण इथून. अरे बाप, इथून उडी मारावं लागते काय की? हा बाबा, इथून उडी मार तुम्ही आता. हे मोबाईल, एकदम वही मस्त आहे बघा. तिथं एक कपल बी बसलेलं आहे, मस्त आहे. म्हणजे इथं माणसाच्या डोक्यात काय ताण बी नसलं तर माणूस इथून विसरून जाते भाई. माझ्या डोक्यात काय ताण नसतं, मी ताण घेत नाही कोणाचाच. पहिले भारी वाटायला इथं, देवा शपथ, इतकं मस्त. तुम्ही प्रेशर बघा फक्त पाण्याचं, किती गुलीगत आहे डायरेक्ट. भाई मी रूमवरच जाऊ लागलो माझ्या, तर इथून बघा तुम्ही काय शिक्ष दिसायले. इथं वर तिथं सगळं पाऊस बिऊस पडायला आहे, आणि इथं बी पाऊस आहे बघा भाई, मस्त एकदम. हे कोणाचं स्टॅच्यू आहे? अटल बिहारी वाजपेयी, अच्छा त्यांचा. हा, अटल बिहारी जो, हा बरोबर बरोबर, माहिती मला. मॉल रोड, मनाली. इथं फिरण्यात खरी मजा तर कधी माहिती का? रात्री. रात्री सगळं एकदम सॉर्टेड दिसते. रात्री दाखवतो मी तुम्हाला. हा, मी रूमवर जातो यार, आता थोडंसं आराम करतो. मोबाईल बॅटरी इथं थंडीमुळे लय पटपट पटपट बॅटरी पडते माहिती का तुम्हाला. आता म्हणतात उन्हामुळे पडत असती, पण दल्ल्या हो थंडीमुळे बी बॅटरी ड्रेन होती. मोबाईल लय थंड झाला ना तर बॅटरी ड्रेन होत असती. वाटलंच तर गुगलला चेक करा. अरे यार, बाहेर पाऊस चालू झाला यार भाई, म्हणून मग मी आता रूमवर आलोय. फ्रेश वगैरे होतो आणि जातो. अरे गुड मॉर्निंग भाई लोक, मी डायरेक्ट आता टॅक्सीमध्ये बसलेलो आहे. इथं सगळीकडे रस्ते बिस्ते बंद झालेले आहेत बघा. मी आता सोलांग व्हॅलीपर्यंत चाललोय, सिसूपर्यंत जायला रस्ते बंद. 2-3 दिवस ते रस्ते खुलणार नाहीत. माझ्याकडे एवढा मोठा टाइम नाही आहे की मी 2-3 दिवसानंतर इथं जाईन. तर मला टॅक्सी भेटली एकदम मस्त, 1500 रुपयामध्ये मला भेटली टॅक्सी. मी सोलो आहे भाई, थोडं मला प्राईस जास्त आहे, पण सोलोसाठी तर भाई हेच आहे. ग्रुपने असले तर काय ना भाई, तुमच्यासाठी तर मस्त आहे भाई, स्प्लिट होऊन जाते बिल. बट ठीक आहे, मस्त आहे. हे भैया भेटले बघा आता मला. आता आम्ही चाललो सोलांग व्हॅलीला. आता हुई बर्फात खेळणार भाई, तुमचा नुसता मुक्कार बर्फ आहे तिकडं. स्नोफॉल बी चालू आहे, आणि नशीब असलं तर भारी लाईव्ह स्नोफॉल बी भेटणार आहे मला. तो पूर्ण व्हिडिओ बघा. आता मी मॉल रोडलाच आहे मनालीच्या. धन्यवाद. चला भाई, मस्त एकदम कपडे बिपडे इथला काय स्नो सूट वगैरे घेतलाय मी बघा. पायात बुट बिट कुठे गेलं, हा पायात बुट वगैरे मी असा फुल. आता नुसती पुढं बर्फ बघा भाई, तुम्ही इथंच चाललोय मी. अरे यार तुम्हाला दिसणार नाही, पण थांबा तुम्ही, तुम्हाला बर्फ बिर्फ सगळं दाखवतो आता तुमचा भाऊ बघा. एकदम मजा. हा भाई, मी आता गाडीमध्ये बसल्या भाई, तुम्हाला म्हणून तर काही दिसत नाही, पण बाहेर पूर्ण स्नोफॉल व्हायली आहे भाई, लाईव्ह स्नोफॉल व्हायली. तुम्हाला दिसत असं भाई, जरा सत्य बघा,
पहिल्यांदा मनाली आलोय, पहिल्यांदा बर्फ बघायलो भाई, आणि पहिल्यांदाच सगळं एक्सपिरियन्स इतका भारी आहे, बस बघायचं काम नाही. हे बघा भाई तुम्ही सगळं, आता व्ह्यू बघा भाई तुम्ही. वायपर मारू. हा यप्पा. ते बघा भाई इतकं मस्त आहे इथं, माहिती का. ही आहे सोलांग व्हॅली. इतकं गार आहे इथं सगळं, म्हणजे इथं सगळे लोक बिक फोटो बिटो काढायला येतात. एकदम चिल आहे माहिती का इथलं सगळं वातावरण. तेव्हा कुत्रे बघा हे. भैया आलंच पाहिजे भाई, माझं नशीब एवढं भारी भाई. स्नोफॉल इतकी वाढत चालली आहे इथं, तुम्हाला समजणार मी नाही मी किती खुश आहे सध्या. म्हणजे ती हॅपीनेस जी आहे का, ही हॅपीनेस कुठंच नाही भेटू शकत भाई, जी मला इथं भेटायली आता. बस काय पाहिजे भाई मला आणखीन. मला काय बघता भाई तुम्ही, बर्फ बघा फक्त. हे बघा तुम्हाला बर्फ खाऊन दाखवू का मी. हे बघा बर्फ बी खाल्लाय भाई. हा की गार आहे एकदम, ओजी फील येईल भाई. यायला त्रास झाला मी. इथं बघा इथं रोपवे वगैरे बी आहे, पण मी काय रोपवे वगैरे घेणार. अरे बाप, हातावर काय बर्फ आहे. हा रोपवे वगैरे बी आहे बघा, इथून तिकडं जाते तिकडून. मला काय मग इथं फाटत नाही भाई, मी पहिले बी रोपवे वगैरे केलेली, आणि मला काही सुद्धा इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं. आणि मी परत आणखीन वरी जाणवतो डोंगराच्या वरी महादेवाचं एक मंदिर तिथं, बट ATVच बंद आहे. तर नशीब गांडू तो काय करेगा पांडू, असा सीन झाला माझ्यासोबत. तर बघू आता मी अजून फोटो वगैरे काढायचं बघतो काहीतरी. चालतंय तोपर्यंत ना. किती अच्छी आती है ना. हाँ ऐसा करना था अपने को, मतलब पर इसमें रिकॉर्ड हो रही है. मस्त बर्फ बिर्फ आता फिरून झालाय बघा माझा. सगळ्यात पहिलं तर मी म्हणलं मॅगी बी खातो. डोंगरांमध्ये मॅगी नाही खाल्ली तर काय नाही खाल्लं भैया. इकडे बघा पूर्ण स्नोफॉल चालू आहे, इथून तिथून सगळे ओजी. लय डार आहे भाई, -10-11 डिग्रीमध्ये सध्या आहे. इकडं भैया आपल्याला मॅगी बिगी बनवून देते 80 रुपयाला व्हेजिटेबल मॅगी. ठीक आहे भाई, आता डोंगरांवर येतो, महाग तर असणारच. झालं भाई आता माझं फिरून. आता आज रात्री मी जाईल मॉल रोडला. बाकी पुढचं काय काय नाही ते तुम्हाला सांगतो. माईक वगैरे काय बरं नाही घातला, कारण बर्फामध्ये माईक खराब झाला असतं. बाय. रोडवर जमलेली आहे बघा, स्कॉर्पिओला शेरणी ती पुरे रोडाला. पूर्ण रोडवर ब्लॅक आहे, गाड्या नुसत्या सटकायल्यात, आणि आम्ही तरी बी रिक्स येऊन गाडी घातली भाई. फक्त 4x4 गाड्या चालतात भाई इथं, म्हणून 2-4 लाख रुपये जास्त द्या, 4x4 गाडी घ्या. चलता येत किलो पूर्ण रोडवर ब्लॅक आहे. 2 मिनट ले रहा हूं आगे, हवा निकाल रहे हैं पीछे. यहाँ तो आगे ले ले, पीछे मेरे को तो करने दे. आगे पीछे और आ जाएंगे 4x4 वाले. 1 मिनट बस हवा निकाल रहे हैं, मैं भी लूंगा. अब ले लो ना आगे आप. हाँ अब लेता हूँ. कर लो क्या ऊपर इसे. शिट. हे बघा भाई अशी होती तिथं कांड. यार हो ही पूर्ण इथं गाड्या बिड्या काय नाही भाई, पण इथं 4x4च गाडी लागते, नाही तर गाडी डायरेक्ट सटकते भाई. भाई इथून पूर्ण उतार आहे, गाड्या लई सटकायला तिथं. मागे तुम्ही पाहिले स्कूटी वाली कशी पडली काय. हे बघा. अरे जर
सीधा रहता था ना ये रोड, तो कोई सीन नहीं था। क्या थिया है? हाँ तो तब लो करा तू क्या थिया? और घंटा एम्बुलेंस साढ़े आगे गेली आई ती मुंह आगे में खंतरे श्री मावरी जय या मामाची गाडी की सटकाई ती वाह जान दे वारे निंबूचे मोडा वाला इतरी बाजू पहिले गाड्या सटकायला भाई इथं घाय बोल लगाए था लगे तक पूज गया जाम स्काई वंस की कोटेज तक वरा एक्सपिरियन्स लागते भाई, एक्सपिरियन्स खरने इथं तुमची पळवण्याची गाडी खरंच जमत नाही, आता कळालं भाई मला। ओवरटेक कर मैं जाऊं ठीक है हाँ जी स्काई वंस की कॉटेज बघा भाई ती वरटच तीनदा सटकली भाई इथं। बघू शकता तुम्ही तसं, तर काय प्रॉब्लेम नाही। थोडा आमचा फोकस धरण मोबाईल हा भाई घ्या मनालीची मजा घ्या तुम्ही आता। कशी मजा आहे मनालीत बघितली का? निघा नाही डायरेक्ट। सरळ सरळ सजेशन आहे, तुम्ही जर प्रायव्हेट गाडी घेऊन मनालीला आले तरी बी इकडं तर तुम्ही टॅक्सी करून यायच्या भाई, कारण की एक्सपिरियन्स मॅटर करतं भाई त्याला गाणं। हे आता नवीन ते ओरटसवाला असं सटकलं ते इथून, ते मला फक्त बघायचं ते ठोकते का नाही। ठोकले नाही ते, पण सटकली भाई त्याची गाडी लय घाण, वाचलं ते। इथं खाली बिली जायची भीती नाही, बट गाड्या ठोकायची भीती आहे एक दुसऱ्याला, बाकी काय नाही विषय। आता रॉंग साईड गेली बरं का, इकडं गेले ते, पण तिथून आता रिव्हर्स येणार वापिस। चला भाई पोहोचलो बघा मी मनालीच्या पार्किंग मध्ये। पार्किंग मधून बी असा व्ह्यू आहे भाई, फुल एन्जॉय केलं बघा मी बर्फामध्ये। आता आलो इथं, भैयाला म्हणलो जरा चहा बी घेऊन म्हणलो सोबत, तर भैया चहा वगैरे आणायला गेलेत। आता सगळ्यात मेन तर आता 2 दिवस इथं आहे मी, माझं सगळं एन्जॉय करून झालेलं आहे। आता मी आजचा पूर्ण दिवस झोपणार आहे, उद्याचा बी दिवसभर आराम करेन। आता फक्त रात्री मॉल रोडला येणार आहे आणि झालं मग। एवढं भारी आहे भाई मनाली, मन भारी वाटलं एकदम मला येऊन। आणि भैयानी गाडी इतकी भारी आणली भाई, तिथे इतके रिस्की रस्ते होते, मी व्हिडिओ बी टाकलेत बघा, गाड्या लय सटकू लागल्या घाण एकदम। हॅट्स ऑफ आहे भाई, इथं आले तर तुम्ही प्रायव्हेट गाड्या घेऊन मनालीपर्यंत या, मनालीहून पुढे तुम्ही टॅक्सी करून जावा भाई। एक्सपिरियन्स यांना जास्त आहे, 4x2 गाडी एवढी चांगली चालवली यांनी, बेस्ट आहे भाई। तर चला भाई आता मनालीला बाय म्हणायचं टाइम आला। हा मला माहिती, मी म्हणलो होतो की 2 दिवस थांबणार आहे, बट माझं सगळं इथं करून झालंच होतं। आणि 2 दिवस मी थांबलो बी असतो, जर अटल टनल हे सगळं जर उघडं असतं तर, बट सगळं बंद झालेलं आहे। इथं बी स्नोफॉल झाली, माझी बस आहे आता 8:30 वाजता, 7:30 वाजलेले आहेत आता सध्या बी। तर स्नोफॉलमुळं आता ब्लॅक आईस जमलेली आहे, ब्लॅक आईसमुळं माझी बस बीस लेट होती का काय होती मला काय सुद्धा माहीत नाही। मी आता जातो खाली, जरासं जेवण वगैरे करतो आणि इथून जातो लगेच। आणि बसमध्ये बसल्यावर हे ब्लॉगला आपण एंड करून टाकू। बाय। हे बघा भाई मनालीचा मॉल रोड आहे। सध्या तुम्हाला लय मध्ये नाही जाऊन दाखवू शकत, कारण की मला आता माझ्या बसचा कॉल आला होता। बस माझी यार 1 घंटाभर लवकर निघाली, मला पूर्ण मॉल रोड फिरायचा होता नाईटला। पण ठीक आहे, आता काय करू शकतो मी। चला मी रिक्षा घेतो आणि डायरेक्ट आता बसमध्ये जाऊनच बसतो। हे चला आता बस निघाली आहे बघा माझी। आता ह्या ब्लॉगला आपण इथे सेंड करू। गुड नाईट। लय बसला लेट झालं आहे, 10 वाजलेत निघायला, मी 7 वाजता बसमध्ये आलो, मी 7:30 पावणे 8ला। तर बाय। चॅनलला नवीन असतं तर सबस्क्राईब करा, लाईक करा। गुड नाईट। भेटतो तुम्हाला मी एका दुसऱ्या शहरामध्ये। गुड नाईट।